Welcome all of you for the next lecture of economics. In last lecture we were discussing about the classification of wants, that is types of wants. We will continue that particular point. So let us go with the previous points. Classification of wants. So tell me the classifications. Number 1, economic and non-economic. Number 2, individual wants. And collective. Next one, necessities, comforts and luxuries. Okay. Now, what is economic and non-economic? The want for which we have to pay the money. The want for which we have to pay the money, that is economic. गरज आहे पण पैसा खर्च करावा, इकॉनॉमिक. गरज आहे पण पैसा खर्च करायची गरज नाही त्याच्यासाठी. गरज तर आहे. पावसाची गरज आहे का? पाणी गरजेचं आहे का? पावसाचं पाणी. पण पैसा खर्च करतो का? उन्हाची गरज आहे का? ऊन लागतं, पैसा खर्च करतो का? नॉन इकॉनॉमिक. हवा, पैसा खर्च करायची गरज नाही पण गरजेचं आहे, नसेल तर जगू शकत नाही. नॉन इकॉनॉमिक. कळलं का? आणि फूड, क्लोथ, शेल्टर, व्हॉट एव्हर वी आर युजिंग, डस्टर, चॉकपीस, mobile, books, laptop, watch, all are economic one for which we have to pay the money. मुकेश अंबानीला वेगळी हवा, आपल्यासाठी वेगळी हवा आहे. Though he is a rich person, though he is having the worth of money, he have to pay? No. We have to pay? No. Non-economic. Everyone can enjoy it. No need to pay money for it. इकॉनॉमिक वॉन्ट साठी डिपेंड्स. पैसा ज्याच्याकडे जसा तो तसा त्याची गरज भागवेल. कळलं का? लक्षात आलं का? नेक्स्ट वन होता इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह वॉन्ट्स. आता काही गोष्टी आहेत ज्या काही मोजक्या जणांनाच लागतात. स्टेटस्कोप. तुमच्याकडे जरी स्टेटस्कोप टाकला, दिसायला डॉक्टर दिसतात पण येईल का? काही कामाचं आहे ना ते? काहीच कामाचं नाही. दुर्बीण घेऊन दिला, खगोलशास्त्री बनवलं तर जमते का? काहीच कळत नाही तुम्हाला ना, मला काय कळतं. मायक्रोस्कोप घेतलाय एका सायंटिस्टनं, मायक्रोस्कोप कळतं ना, अभ्यास करायचा, त्यांना लक्षात येतं त्याचं. इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स अशी वॉन्ट असते जी स्पेसिफिकली काही लोकांनाच लागते आणि स्पेशलाइज लोकांना लागते. जसं की कोट, ब्लॅक कोट कोणाच्या खाण्यावर असतो? वकिलांच्या. तुमच्या गळ्यात ब्लॅक कोट आला, तुमच्या अंगावर ब्लॅक कोट आला म्हणजे झालाच व्हायरस आहे का? डॉक्टरचा स्टेथोस्कोप आला म्हणजे झालं का डॉक्टर? नो. ते टेलरकडे असतं बघा ते टेप. तुमच्याकडे टेप आहे का? तुम्हाला गरज आहे का त्या टेपची? तुम्ही घेऊन फिरतात का टेप? नाही. डस्टरची गरज कोणाला? जो टीचिंग करतो त्यांना. बरोबर आहे ना? द वे वॉज सेम, द सेन्स वॉज रॉंग. ठीक आहे. कलेक्टिव्ह वॉन्ट्स सगळ्यांनाच लागतात. बस स्टँड सगळ्यांनाच लागतात. टीचर असेल, डॉक्टर असेल, लॉयर असेल, इंजिनियर असेल, रेल्वे स्टेशन सगळ्यांनाच लागतात. एअरपोर्ट्स सगळ्यांनाच लागतात. कलेक्टिव्ह वॉन्ट्स है ना.
आता कलेक्टिव्ह वॉन्ट्स इकॉनॉमिक सुद्धा असू शकते, नॉन इकॉनॉमिक सुद्धा असू शकते. लक्षात आलं का? आता फूड इकॉनॉमिक सुद्धा आहे, कलेक्टिव्ह सुद्धा आहे. मुकेश अंबानीला भूक लागत नाही असं नाही आहे, पैसा आहे. सो ती इकॉनॉमिक वॉन्ट सुद्धा आहे, कलेक्टिव्ह वॉन्ट सुद्धा आहे. कळलं? मिक्सचर सांग. काही नॉन इकॉनॉमिक वॉन्ट्स आहेत आणि कलेक्टिव्ह सुद्धा आहे. सनशाईन, सूर्याची किरण नॉन इकॉनॉमिक आहे आणि कलेक्टिव्ह सुद्धा आहे. सगळ्यांनाच लागतं. अमेरिकेतल्या लोकांना लागत नाही असं नाही, फक्त भारतातल्याच लोकांना म्हणून लागतं, बाकी कुठे लागत नाही. तसंही नाही. म्हणजे काही वॉन्ट्स आहे म्हणजे कॅटेगरीज कशावर करतो त्याच्यावर ते डिपेंडेंट आहे. अरिगेटिंग माहिती. काही वॉन्ट्स आहेत नेसेसिटीज आहेत, काही कम्फर्ट्स आहेत आणि काही लक्झरीज आहेत. नेसेसिटीज गरजेचेच आहेत, काही कम्फर्टसाठी. मोबाईल नसलं तर जगू शकत नाही का? काढावर मोबाईल. आधी मोबाईल नव्हता तर लोक जगत नव्हते का? नाही, फॅक्ट आहे. आजच्या स्थितीमध्ये ती नेसेसिटीज मध्ये चालेल. काळात फॅक्ट आहे. इंटरनेट बंद राहिलं तर खोके बंद राहिल्यासारखं वाटतं. फॅक्ट आहे. बट ऑब्विस आहे की तुमच्याकडून जर मोबाईल काढून घेतला तर तुम्ही असं मरूनच जातालच नाही. बट ऑब्विस आहे. त्रास होतो का? होतो, पण जीवन जगतोच माणूस. अख्खा ऑक्सिजनच दिला नाही तुम्हाला तर नेसेसिटी. जेवणच दिलं नाही तर, पाणीच दिलं नाही तर, घरच नसेल तर थंडीत सुद्धा लोक मरतात है ना. फूड, क्लोथ, शेल्टर, मेडिसिन्स. वेळेवर जर गोळीच भेटत नसेल, ते दम्याचा पेशंट आहे, अस्थमाचा, त्याचा पंप असते बघा, त्याचा जीव चालेल त्याला, ते जर ते पंप भेटत नसेल अस्थमाचा, म्हणून मेडिसिन आहे. कोरोनाची वॅक्सिन. नेसेसिटीज म्हणजे अशा गोष्टी येतात ज्या गोष्टी जगण्यासाठी महत्वाच्या आहेत. तिथं नो कॉम्प्रोमाइज आणि सगळ्यांनाच लागतात. तिथं अमीर गरीब म्हणजे श्रीमंत गरीब असा पॅरामीटर नाही. कळतंय मी काय म्हणतो? सो नेसेसिटीज ज्या गरजेच्या आहेत, जगण्यासाठी गरजेच्या आहेत. कम्फर्ट्स थोडेसे पुढचे आहेत, पण त्याच्यामुळे जीवनशैली चांगली झाली, सुरळीत झाली. मोबाईल कम्फर्ट आलाय जीवनामध्ये, मोबाईल आल्यामुळे. लक्झरीच नाही आहे, कम्फर्ट आहे. वॉशिंग मशीन कम्फर्ट आलं, त्याच्यामुळे काम सोपं झालं. गाडी कम्फर्टसाठी. लक्झरीज काय? आता बघा, कार तर सगळ्यात. आता माझ्या हातात 2000ची घडी आहे, 100ची घडी आहे, 2 करोडची घडी आहे का 2 लाखाची घडी आहे, सगळ्यांच्या वेळ तेवढं दाखवत्या. सेम वेळ असते. 2 लाखाची घडी 2 तास पुढे जाते, तिकडे 26 घंटे असतात. तसं नाहीये. 1 करोडची घडी घ्या, 2 तास जास्त भेटतात जगायला, तसंही नाही. तर ते लक्झरियस मध्ये गेलं, ज्या महाग असतात. तुम्ही इंडिका कार घ्या किंवा ऑडी घ्या, फरारी घ्या, सगळ्यांना 4 चाक आहे. 4 चाकच आहेत ना. 4 चाकाशिवाय कार तयार झाली. पण लक्झरियस मध्ये ते कार सुरू असतं ना. माझ्याकडे फरारी आहे, तेव्हा माझ्याकडे इंडिका आहे, आणि ती पण औरंगाबादला जाऊ शकते, मी पण औरंगाबादला जाऊ शकते. आपल्याला जायचं असं एक रस्ता नाही आपल्या इकडं तसा, ती गोष्ट वेगळी आहे. एक जनरलाइज करून सांगितलं. न्यूयॉर्क टू न्यूजर्सी तर जाऊ शकते ना. न्यूयॉर्क टू न्यूजर्सी तर जाऊ शकते ना कोणती कार. रस्ता तसा पाहिजे, तो वेगळा पाहिजे.
खरबो रुपयाचं घर आहे, अँटेला टॉवर, अंबानीचं घर. त्यांच्या घरी छतच आहे, माझ्या घरी छतच आहे. लक्झरियस. लक्झरियस म्हणजे जिथं आपण जास्त खर्च करतो, जे आपल्याला कम्फर्टच्याही पुढचं पार्ट देतं, जे आपण स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरू शकतो, स्टाईल म्हणून वापरतो, ते लक्झरियस मध्ये येतात. एसी. एसी काय? लक्झरी. कळलं का? वेल फर्निश्ड हाऊस आहे. आता हाऊस आहे, आपल्याला कुठेही राहता येत, वेल फर्निश्ड आहे, ते लक्झरियस मध्ये गेलं. हाऊस असणं म्हणजे घर असणं हे आपल्याला कम्फर्टसाठी आहे, पण त्याच्यातही आपण जर अशी लाइटिंग लावतोय, तो घरात स्विमिंग पूल आहे, है ना, जिम आहे, सगळं काही आहे, दॅट इज फॉर लक्झरी. सो लक्झरियस वेगळा आहे, कम्फर्ट वेगळा आहे, नेसेसिटी वेगळा. तर गरजा जर तुम्हाला कॅटेगराईज करता आल्या, क्लासिफाय करता आल्या, तर तुम्हाला प्लॅन्स व्यवस्थित बनवता येतात तुमच्या बिझनेसमध्ये. इज इट ओके? सगळ्यांना लक्षात आलंय? कळालंय? शेवटपर्यंत आपण नेक्स्ट पॉइंट बघावा. मग वॉन्ट्स कळाले तुम्हाला? वॉन्ट्स कळाले? वॉन्ट म्हणजे काय? गरज. आणि गरजा किती प्रकारच्या आहेत? तर एवढ्या प्रकारच्या आहेत. इकॉनॉमिक असू शकते, नॉन इकॉनॉमिक असू शकते, इंडिव्हिज्युअल असू शकते, कलेक्टिव्ह असू शकते. त्यानंतर नेसेसिटीज मधल्या काही गरजा आहेत, काही लक्झरीज आहेत, काही कम्फर्ट्स मध्ये येणाऱ्या गरजा आहेत. दुसरी गोष्ट आहे वॉन्ट्सच्या नंतर गुड्स अँड सर्व्हिस. आपण बेसिक कॉन्सेप्ट बघतोय मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. पहिली होती वॉन्ट, आता दुसरी बघतोय गुड्स अँड सर्व्हिस. व्हॉट इज गुड्स? अ थिंग विच सॅटिस्फाईज ह्युमन वॉन्ट. माणसाच्या गरजा भागवणारी प्रत्येक वस्तू जी डोळ्याने दिसते. परत सांग काय? माणसाच्या गरजा भागवणारी वस्तू जी डोळ्याने दिसते त्याला म्हणतात गुड्स. गुड्सला डोळ्याने दिसणं गरजेचं. कोणती वस्तू? मोबाईल डोळ्याने दिसतं, गुड्स. कार डोळ्याने दिसते, गुड्स. डॉक्टर तुम्हाला गुड्स देतो का सर्व्हिस देतो? डॉक्टरला फीस दिली म्हणजे डॉक्टर आपलाच झाला, आता असं नाही. डॉक्टर 200 दिलेत, आता तुम्ही आमचे. त्या काळासाठी डॉक्टर तुम्हाला सर्व्हिस देतो, त्या पिरियडसाठी 15 मिनिटाची 10 मिनिटाची जो काही तुमचा ट्रीटमेंटचा वेळ आहे त्या वेळेसाठी डॉक्टर तुमचा. त्यावेळेला डॉक्टर दुसऱ्या कोणाला बघू शकत. मूवी बघायला गेला आपण विचारतो ना आमची सीट कोणती, बसलं. मूवी झालाय, सीटच घरी घेऊन येतात. हा चालते का? बस मध्ये बसलात, लातूर टू आवडतं गाव हैदराबाद, बस मध्ये बसलात. हैदराबादला उतरताना आपली सीटच घेऊन जातात का? सीटचे पैसे दिलेच मग नाही. त्या पिरियड मध्ये फक्त तो तुम्ही एन्जॉय करू शकतो. सर्व्हिस म्हणजे काय? ती पण सॅटिस्फायच करते, सर्व्हिस सुद्धा सॅटिस्फाय करते, पण आपण डोळ्याने त्याला बघू शकत नाही. काही काळासाठी एन्जॉय करतो. डॉक्टर म्हणतो मी तुम्हाला सर्व्हिस दिली, किती दिली दाखवा, एवढी 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 नाही मोठं दिसतच नाही. लॉयर तुम्हाला काय देतो? सर्व्हिस देतो. किती सर्व्हिस दिली दिसते का? डॉक्टर म्हणते हे बघा एवढ्या पैशात एवढी सर्व्हिस देतो, कुठे दाखवा, दिसत नाही. सो यू कांट टच इट. गुड्स तुम्ही टच करू शकता. सर्व्हिस मध्ये सुद्धा आपण सॅटिस्फाय होतो, गुड्स मध्ये सुद्धा आपण सॅटिस्फाय होतो. सर्व्हिस ही दिसत नाही, गुड्स
एक्झाम्पल दिलं बघा, काय म्हणतात बघा, एनिथिंग दॅट सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट इज टर्म्ड ॲज गुड. जे काही ज्याच्यामुळे माणूस तृप्त होतो, संतुष्ट होतो, सॅटिस्फाय होतो, ते गुड्स आहे. इट हॅज मटेरियल एक्झिस्टन्स. जे डोळ्याला दिसतं, मटेरियल एक्झिस्टन्स म्हणजे जे दिसतंय डोळ्याला, ऍक्च्युअली दिसतं. चॉक used by teacher, marker pen used by me, that is material, है ना, that is goods. डोळ्याला दिसते ना. पण मी तुम्हाला जे सर्व्हिस देतोय, मी तुम्हाला जे शिकवतोय, ते गुड्स नाही, ते सर्व्हिस आहे. सांगा बरं किती शिकवलं सरांनी? तर आज एवढं शिकवलं, तुम्ही किती सॅटिस्फाय झाला? एवढे झालं, तेवढे झालं, मोजता नाहीये. फील करू शकतो, फील करू शकतो. टीचर जेव्हा टीचिंग करतोय, ती सर्व्हिस, पण दिसू शकत नाही डोळ्याला. ऍक्टर तुम्हाला सर्व्हिस देतो, तुम्ही जे पैसे दिला त्याच्यातून तुम्हाला तो सर्व्हिस देतो. लक्षात आलं? ओके, गुड्स आणि सर्व्हिस. तिसरा आहे, हे काय बघतोय आपण? बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स ना, है ना. एक बघितला वर्ड, त्याच्यामध्ये काही प्रकार बघितले. आता बघतोय गुड्स अँड सर्व्हिस, आणि आता आपण येतोय युटिलिटी. युटिलिटी डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. युटिलिटी म्हणजे वापर. Want satisfying capacity of a person or commodity. Want satisfying capacity of a commodity. पाणी, सगळ्यांचा पॅरामीटर वेगळा आहे. युटिलिटी म्हणजे वापर. Want satisfying capacity of a commodity. किती सॅटिस्फाय करते? लाईक फूड. You all are in the same class, might be from the same year, your birth year is might be same, near about difference. 2003-4 3-4 आहे, बरोबर आहे? बरोबर आहे का? सगळ्यांचं जेवण सारखं आहे का? ते तुमची युटिलिटी आहे. कॅपॅसिटी, वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी ऑफ अ कमोडिटी. ते डॉक्टर गोळ्या देतो बघा तुम्हाला, त्याच्यामध्ये पॉवर्स असतात. किती पॉवरची गोळी? तुमची कॅपॅसिटी बघून. लहान असतात तेव्हा तुम्हाला अर्धी गोळी द्यायचं डॉक्टर तुम्हाला अर्धी गोळी द्यायची. ही गोळी अर्धी, ही गोळी अर्धी, ही गोळी अर्धी. आता थोडंसं मला वाटतं की एका गोळीवर आले, तरी पण तुमचा कॅपॅसिटी बघून तुम्हाला डॉक्टर गोळी देतो. युटिलिटी. तीच गोळी मोठ्या लोकांना एक पूर्ण घ्यायला सांगतात, लहान लेकरांना अर्धी होती. जेवण, तुमच्या जेवणाचा कॅपॅसिटी आणि दुसऱ्याच्या जेवणाचा कॅपॅसिटी वेगळा. एखादा जिमनॅस्ट, एखादा काय म्हणतो आपण बॉडी बिल्डर, त्याच्या जेवणाचा कॅपॅसिटी आणि आपल्या जेवणाच्या कॅपॅसिटीमध्ये नक्कीच फरक. दोघंही फूडच घेत आहेत, दोघंही गुड्स किंवा सर्व्हिस वापरत आहेत. तारक मेहता बघितलंय? मिस्टर हाती, डॉक्टर हाती, त्यांना एक ऑटो पुरतो, आपण 4 जाऊ शकतो. युटिलिटी. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, रिअल लाईफ एक्झाम्पल घेतात तर लवकर क्लिक होतं. लहान लेकराची युटिलिटी वेगळी आहे, आपली युटिलिटी वेगळी आहे. सो युटिलिटी म्हणजे काय? वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी ऑफ अ कमोडिटी. एखाद्या वस्तूची सॅटिस्फाय करण्याची कॅपॅसिटी. ठीक आहे, लक्षात आलं? युटिलिटी म्हणजे वापर. सरळ वापर कोण कसा करतं? प्रत्येकाच्या पद्धतीने, त्याच्या कॅपॅसिटीने. कशात म्हणलं? फोर्थ द व्हॅल्यू. डू यू नो व्हॅल्यू? ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत. आता
नंबर एक व्हॅल्यू इन आणि दुसरा व्हॅल्यू इन एक्सचेंज. काय म्हणतो बघा व्हॅल्यू इन यूजला. इट रेफर्स टू द वर्थ ऑफ अ कमोडिटी. इन सिंपल वर्ड्स, इट इज युजफुलनेस ऑफ कमोडिटी. No one has to pay price for sunshine, but its immense worth for life never be doubted. In economic language, sunshine has a high value in use. It has free good. Value in exchange. It refers to the worth of commodity or a service expressed in terms of another commodity. When this value is expressed in terms of money, it is called as price of commodity. Okay. Value in use. वापर खूप आहे, खूप महत्वाचं आहे. पैसा खर्च करत नाही, पण वापरासाठी महत्वाचं. ऊन पैशामध्ये घेतो का आपण त्याचा? सूर्याची किरण पैशामध्ये त्याचा मोजमाप करू शकतो का? पण गरजेचं आहे. ती व्हॅल्यू इन यूज आहे, ज्याच्यासाठी पैसा खर्च करायची गरज नाही. जे सूर्या मी तुला 10,000 रुपये जास्त देतो, जरा जास्त ऊन दे किंवा कमी ऊन कर उन्हाळ्यामध्ये, होऊ शकतं का? गव्हर्नमेंटला म्हणलं गव्हर्नमेंट आमच्या घराकडे जरा उतार जास्त आहे, पाऊस आला की यायला जायला त्रास होतो, तुम्हाला जास्त टॅक्स करतो, थोडा पाऊस कमी करा. नाही करताय. आमच्या शेताकडे जरा जास्त पाण्याचा वर्षाव करा. यूज आहे, व्हॅल्यू इन यूज. वापरासाठी महत्वाचं आहे, पैशामध्ये आपण त्याला बोलू शकत नाही, पैसा द्यायची गरज नाही. व्हॅल्यू इन यूज, वापर करतो, वापरासाठी महत्वाचं आहे, त्यात शंकाच नाही. व्हॅल्यू इन एक्सचेंज मध्ये कसं होतं बघा, तुला एवढे पैसे देतो, मला किती 10 रुपयाला 1 किलो साखर येते का? 40 रुपयाला येते. एम आय राईट? चला सगळे मार्केटमध्ये जाणार लोक 40 रुपयाला 1 किलो साखर. 80 रुपये दिले तर 2 किलो देशील का? हो देतो ना. तुम्ही जेवढे जास्त पैसे देताल तेवढे जास्त वस्तू. आता मागच्या केसमध्ये तसं नव्हतं. जास्त पैसे दिले तर जास्त ऊन, कमी पैसे दिले तर कमी ऊन, जास्त पैसे दिले तर जास्त पाऊस, कमी पैसे दिले तर कमी पाऊस, असा पद्धत होता का? पण इथं काय होतं व्हॅल्यू एक्सचेंज मध्ये, मोबदला देतोय ना, त्या हिशोबाने क्वांटिटी कमी जास्त व्हायची. इकडं क्वांटिटी कमी जास्त होत नाहीये. मी काहीतरी देतोय, त्याच्या बदल्यात मला काहीतरी भेटतोय. मी 50,000 दिलं तर मला ऍपल सुद्धा भेटू शकतं, मोबाईल. ऍपल, आयफोन. मी 10,000 रुपये दिलं, मला EMI चा भेटेल. 20,000 दिलं, तेच EMI. कसं दक्षिण की मोबाईल. 20,000 दिलं तर OnePlus चा भेटू शकतो, है ना. जसं मी एक्सचेंज करतोय तसा मला एक्सचेंज होतो, जसा मी व्हॅल्यू देतोय तसा मला एक्सचेंज होतो. असतात ना ते भाजी घ्यायला गेलं, ही मेथी किती रुपयाची, ही मेथी किती, तेव्हा ही 5 रुपयाला 1, ती 10 रुपयाला. बघताच कळतं 10 रुपयामध्ये 5 रुपयामध्ये काय फरक असतो. जसे पैसे देतात तसा एक्सचेंज होईल. लॅपटॉप घ्यायला गेला, मोबाईल घ्यायला गेला, हाही मोबाईल रेडमीचाच आहे, तोही मोबाईल रेडमीचाच आहे, 32 GB आहे, तो 64 GB आहे. म्हणून हा 14,000 रुपयाचा, तो 10,000 रुपयाचा. 3,000 रुपये जास्त काय सांगायची गरज आहे का? किंवा कधी विचारायची गरज तरी पडली. यू कॅन कम टू द कन्क्लुजन दॅट व्हॅल्यू इन एक्सचेंज आहे. त्याच्यासाठी काहीतरी मोबदला द्यावा लागतो ना, प्राइस द्यावी लागते, त्याला म्हणतात व्हॅल्यू इन एक्सचेंज. इथं काही प्राइस द्यायची गरज नाही, पण वापर करतो. मोबदला द्यायची गरज नाही, पण वापर करतो, सगळ्याच करतो. कोणालाच मोबदला द्यायची गरज नाही, ना सरकारला द्यायची गरज आहे, ना नेचरला द्यायची गरज आहे मोबदला. एक झाड आहे आपल्या घराकडे, सावली देतो, ते व्हॅल्यू यूज मध्ये येतं का व्हॅल्यू एक्सचेंज मध्ये येतं? ते असं म्हणतो का सावलीमध्ये बसेल येऊ
आणि पैसे देत म्हणताय का? नो, वी आर युझिंग इट. व्हॅल्यू यूज. तापत्या उन्हामध्ये तुम्हाला जर सावली भेटली तर त्याचा आनंदच वेगळा आहे. व्हॅल्यू यूज. जोरात पाऊस पडतोय, रस्त्यावरून आहेत आणि कुठंच आपल्याला आडोसा भेटत नसेल, खिशात मोबाईल असेल, असणार टेन्शन खूप जास्त. मी पुस्तकांचा हिशोब लावला असता, जर ते भेटले तर भेटले, घरी जाऊन वाळत आपण बोलू शकतो. मोबाईलच्या बाबतीत तसं होणार नाही. व्हॅल्यू यूज. म्हणून व्हॅल्यू खूप महत्वाची. त्या दोन प्रकारचे असतात. कधी कधी आपण वापराच्या दृष्टीने म्हणजे एकेरी व्यवहार आहे व्हॅल्यू यूज मध्ये, त्याच्याकडून आपण घेतोय. आपण मोबदल्यात काही देत नाही. इथं काय होतं? मोबदला द्यावा लागतो. मूवी बघायचं, पैसे द्यावे लागतात. वस्तू पाहिजे, पैसे घ्यावे लागतात. फूड पाहिजे, पैसे घ्यावे लागतात. फ्रूट घ्यायचे, पैसे द्यावे लागतात. व्हॅल्यू एक्सचेंज. मोबदल्यात काय, ह्याच्याबद्दल काय नाही, काही ना काहीतरी द्यावं लागतं. वॉटर डायमंड पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज. त्याला असं म्हणतो. पाण्याची किंमत आहे का आपल्या इकडं? असं नळ आले की कसं होतात आपल्या इकडं पाणी? 2014-15 ची घटना आठवा बरं. तेव्हा पाणी काय असतं कळालं असेल आपल्याला. पाण्याची किंमत दुबईच्या लोकांना विचार, पेट्रोलची किंमत आपल्या लोकांना विचार. का बरं ह्यांच्या किमती कमी जास्त होतात? डायमंड, गोल्ड, का बरं? एक दिवस ह्या गोष्टी संपणार आहे. स्केअरसिटी, साठा कसा आहे यांचा? लिमिटेड. ह्याला म्हणतात पॅराडॉक्स व्हॅल्यूज. जिथं देतो तर पैसा कमी म्हणजे जास्त, पण वस्तू भेटते कमी. 50,000 रुपये किती साखर येऊ शकते रे? किती जेवण होऊ शकतं रे? कितीदा बाहेर जाऊ शकतो रे? पण 50,000 रुपयामध्ये सोनं येतं, ते पण एवढंच. व्हॅल्यू आहे जास्त. 50,000 रुपये जर तुम्हाला दिल्याने कपडे घेऊन यावं तर तुम्ही किती खरेदी करू शकता आणि काय काय खरेदी करू शकता? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलून जाईल तुमचा. म्हणजे त्या 50,000 मध्ये दुसऱ्या वस्तू वापरून जास्त खरेदी करू शकतो. पण पॅराडॉक्स व्हॅल्यूज मध्ये काय होतंय? 50,000 रुपये एवढंच. एक तोळा सोनं घेतलं, दाखवा कुठे आहे एवढं. किती रुपये दिले? 50,000. करोडो रुपये देऊन एवढा डायमंड येते. करोडो रुपये डायमंड केवढा? एवढा. खूप झालं तरी एवढा. एवढा तरी नाही. हे बघा 1 करोड रुपयाचा डायमंड नाही. म्हणजे जेवढे पैसे, असं जर 1 करोड रुपये लावले आपण तर ते असं एवढी मोठी होईल. 1 करोडची रक्कम बघायला एवढे 1 करोड रुपये. आणि मोबाईलला काय भेटतोय? छोटासा पॅराडॉक्स व्हॅल्यू. कुठंच आपण कंपॅरिझन नाही करतोय. व्हॅल्यू देतोय जास्त, मोबदला भेटतोय क्वांटिटी मध्ये कमी. आहे क्वांटिटी मध्ये. परवा दुबई एअरपोर्टवर, दुबई का फ्रान्स, मला सॉरी कन्फ्युजन आहे, एका एअरपोर्टवर एक माणूस 1-1.5 करोडची पेंटिंग घेऊन जात होता. एअरपोर्टवर वेटिंग असते. एअरपोर्टवर वेटिंग मध्ये बसला होता, प्लेनची वाट बघत होता आणि तो तिथंच विसरला. ती पेंटिंग तिथंच विसरला. टेक ऑफ झाला प्लेन, त्याला नंतर लक्षात आलं अरे आपलं 1 करोड पेंटिंग आपण एअरपोर्टवर विसरलो. आणि ते स्वीपर्स जे असतात, ते साफसफाई करणारे लोक, त्यांना वाटले कचरा आहे, टाकला त्यांनी त्याला. मग ते सगळं साठवून कुठेतरी डंप एरियामध्ये जाताना ते घेऊन ते एअरपोर्टला त्यानं अप्रोच केला. नंतर लक्षात आलं अरे पेंटिंग आहे ती 1.5 करोडची आहे. मग ते बघितलं सीसीटीव्ही मध्ये वगैरे, इकडून तिकडून
तुम्ही शोध घेतला, त्या एरियामध्ये कोण साफसफाई करतो, त्याला विचारलं हो इथं पेंटिंग होती, तू घेतलास कुठे टाकलास, तर मला कचरा समजून टाकली. त्याच्यासाठी ती कचरा आहे, पण त्याची किंमत किती आहे? करोडोमध्ये. एका पेंटिंगची किंमत करोडोमध्ये. पॅराडॉक्स व्हॅल्यू. छोटीशी पेंटिंग आहे, करोडोमध्ये किंमत. म्हणजे जिथं आपण जास्त पैसे खर्च करतो आणि क्वांटिटी कमी भेटते त्याला म्हणतात पॅराडॉक्स व्हॅल्यू. पण महत्वाच्या किमती असतात का? स्केअरसिटी आहे, रेअर पेंटिंग आहे, रेअर आहे. डायमंड रेअर आहे, कधी ना कधी संपणार आहे. गोल्ड कधी ना कधी संपणार आहे. पाणी कधी ना कधी संपणार आहे. वापर केला तर ठीक आहे. पेट्रोल, डिझेल, पॅराडॉक्स व्हॅल्यूज. कळलं का? अनदर पॉइंट्स वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.